आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द। आजारी असल्यामुळे नियोजित कार्यक्रम रद्द केल्याची अजित पवारांच्या कार्यालयाची माहिती। परडू गावातल्या प्रकरणात अजितदादांकडून खुलासा। प्रकरणाचा रिपोर्ट मागितला। महिला आयपीएस सोबतच्या अजितदादांच्या वादावर फडणवीसांची प्रतिक्रिया। राजकीय स्कोर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवारांची मीडिया ट्रायल। पुरडूतील प्रकरण अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ। रोहित पवारांची प्रतिक्रिया। अशी प्रकरणं बाहेर आली की अजित पवार एकतर नाराज असतात किंवा आजारी असतात। अंजली दमानिया यांचा टोला। माढ्याच्या पुरडूतील मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचे महसूल प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर। अजित पवारांना फोन लावणाऱ्या बाबा जगतापांसह 20हून अधिकाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा। मराठा आंदोलकांवरील गुन्हे येत्या महिनाअखेरपर्यंत मागे घेण्याची प्रक्रिया राबवणार। प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून आढावा घेणार। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकत भाजपच्या गणेश नाईकांकडून अप्रत्यक्षपणे शिंदेंना आव्हान। तर महायुतीचाच महापौर ठाण्यात बसेल, श्रीकांत शिंदेंचंही उत्तर। गणेश नाईक म्हणजे भाजप नाही। कोणी काही बोलल्याने नवी मुंबई किंवा ठाण्यात एकनाथ शिंदेंचं अस्तित्व कमी होणार नाही। उदय सामंतांचं प्रत्युत्तर। ठाण्यात सत्तेसाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल, नाईकांनी केलं होतं भाष्य। कॅबिनेटमध्ये फक्त गँगवॉर होणं बाकी आहे। ठाणे नवी मुंबईत गणेश नाईक नेपाळ स्टाईल क्रांती घडवणार, संजय राऊतांचा दावा। मध्ये आता कॅबिनेटला गँगवॉर व्हायचंच बाकी आहे। ठाण्यात तर होणारच आहे, नवी मुंबईत तर होणारच आहे। ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये गणेश नाईक क्रांतीची मशाल घेऊन उभे आहेत। आम्हाला माहिती आहे काय होणार आहे। रिव्होल्यूशन नेपाळ स्टाईल।